काशीचा विश्वेश्वर म्हणजे प्रत्येक आस्तिक मनाचं श्रद्धास्थान. जन्मात एकदा काशी यात्रा घडावी अशी प्रत्येकाची भावना. पण करवीरच्या या जनतेला काशीला जाण्याचा मोह सुद्धा करू नये इतकं या करवीर क्षेत्राचं वैभव. साक्षात विश्वेश्वर या करवीर क्षेत्राचा महिमा जाणून करवीर क्षेत्री आले आणि त्यांनी वास्तव्य केलं. ती जागा म्हणजे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिराच्या उत्तर बाजूला अर्थात देवीच्या उजव्या बाजूला असलेला श्री काशी विश्वेश्वर. कोण एकेकाळी करवीर क्षेत्र आणि काशी क्षेत्र यांच्या श्रेष्ठत्वाबद्दलचा वाद सुरू झाला असता भगवान विष्णूंनी दोन्ही तराजूच्या दोन्ही पारड्यांमध्ये ही दोन्ही क्षेत्र ठेवली आणि करवीर क्षेत्र जव भारानं म्हणजे एका जवसाच्या भारानं श्रेष्ठ ठरलं. त्याचं कारण सांगताना जगदंबेनं सांगितलं की माझ्या क्षेत्रामध्ये भुक्ती आणि मुक्ती दोन्ही आहे तर काशीला फक्त मुक्ती आहे. हे ऐकल्यानंतर भगवान विश्वेश्वर आपला काशीचा सगळा परिवार घेऊन ज्या क्षेत्री आले आणि त्यांनी जिथं जगदंबेच्या आग्रहावरून जिथं वास्तव्य केलं ती जागा म्हणजे काशी विश्वेश्वर. इथं फक्त विश्वेश्वरच नव्हे तर गंगा, अन्नपूर्णा यांच्यासह भैरव, दंडपाणी असा काशीचा सगळा परिवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर साक्षात गंगामाईचं वास्तव्य समोर असलेल्या काशीकुंडाच्या रूपानं आपण आजही प्रत्ययाला येतो.